आम्ही नॅशनल युनियन ऑफ RMS अँड MMS एम्प्लॉईज महाराष्ट्र सर्कल यांची इथे द्विवार्षिक अधिवेशन आहे. आणि हे पोस्टाचं जसं तुम्ही समजताना पोस्ट ऑफिस, तसं पोस्टाचं एक बॅक एंडला ऑफिस असतं ज्याला आपण RMS ऑफिस बोलतो. जास्त करून जे रेल्वे मेल सर्व्हिस बरोबर डील करतं. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचे गंभीर विषय हे आहेत की रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण होत आहे, जेणेकरून जे RMSचे ऑफिसेस जे रेल्वे स्टेशनला आहेत त्याचे शिफ्टिंग सिटी साईडला होत आहेत. रेल्वे स्टेशनला अमृत भारत स्कीम लागू करण्या कारणाने जे रेल्वेला जे आमचे RMS ऑफिसेस आहेत ते बाहेर टाकले जात आहेत आणि जे पब्लिक युटिलिटी सर्व्हिस असल्या कारणाने रेल्वेलाच ते ठेवण्यात यावे ही एक मागणी आहे. दुसरी जे मर्जर जे ऑफिसेसचे चाललेले आहे, जे कन्सोलिडेशन चाललेलं आहे, ऑफिसेसचं अमॅलगमेशन करतायत ते मोठ्या प्रमाणावर ते करतात, जेणेकरून स्टाफला भरपूर त्रास होत आहे. 400 किलोमीटरचे ऑफिसेस ते एकत्र करतायत, त्यामुळे स्टाफचं पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही चाललेलो. परत आता कालच आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 8th पे कमिशन अनाऊन्स केलं, तर त्याच्याबद्दल कसं मेमोरंडम सबमिट करायचं, काय काय विषय घ्यायचे. एक OTचा मुद्दा काही जागेवर चाललेला आहे, स्टाफ शॉर्टेजचा मुद्दा आहे, ऑफिसेस मर्ज केल्या कारणाने त्यांचे जे विभिन्न हे आहेत ते सर्व चाललेले आहेत. तर ते सर्व मुद्द्यांवर आता या 2 दिवसामध्ये ते चर्चा झाली. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ऑफिसेसमधून लोक आलेले होते, त्यांनी आपापले मुद्दे मांडले, त्याच्यावर एक म्हणजे मंथन झालं आणि त्याच्यानंतर एक निर्णय घेण्यात आलेला आहे की कशा प्रकारे आपण या पुढच्या ज्या मुद्दे आहेत किंवा जे पुढचे जे पॉसिबल डेंजर्स आहेत त्याला कसं आपण फेस करायचं आणि कशा प्रकारे आपण याच्या विरोधात कसं आपण आंदोलन करायचं किंवा काही जे आमचे जे CHQ आहे किंवा फेडरेशन आहे ज्या प्रकारे जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही त्याचं पालन करून याला जे कामगारांचे जे मुद्दे आहेत त्याला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करू. भरपूर प्रमाणात ॲडमिनिस्ट्रेशनने काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत, पण आता हे जे बदल येत आहेत ते मिनिस्ट्री लेवलपासून येत आहेत आणि काही चेंजेस होत आहेत जे मोठ्या प्रमाणात. म्हणजे जसं आपले माननीय मंत्री साहेब आहेत ज्योतिरावजी सिंधियाजी, त्यांनी सांगितलं की डिपार्टमेंट ऑफ पोस्टला आम्ही जे लॉसमध्ये चाललेलं आहे त्याला प्रॉफिटायझेशनमध्ये आणायला. पण हे सर्व करताना त्यांनी स्टेक होल्डरचे जे व्ह्यूज आहेत ते पण त्यांनी, कारण आम्ही एक स्टेक होल्डर आहोत, आम्ही तिथे काम करतो, आम्ही ग्रासरूट लेवलला काम करतो, तर ते सर्व व्ह्यूज त्यांनी लक्षात घेऊन हे सर्व करणं गरजेचं आहे. आम्ही पण प्रॉफिटायझेशन म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्टला प्रॉफिटायझेशनमध्ये आणायचा प्रयत्न आहे आमचा पण, आणि त्यांनी त्याप्रमाणे जर आमचे व्ह्यूज जर लक्षात घेऊन जर केले तर नक्कीच आम्ही त्यांना पण सहकार्य करायला तयार आहोत आणि या सर्व गोष्टींचा म्हणजे एक चांगल्या मोठ्या प्रमाणावर कामगारांचं पण भलं होईल याच्याने आणि पब्लिक युटिलिटी सर्व्हिस म्हणून डिपार्टमेंट ऑफ पोस्टचं पण एक चांगलं नाव होईल. उमेश कुमार मस्कर, मी सर्कल सेक्रेटरी आहे महाराष्ट्र सर्कलचा.